नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 10 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहे जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत निवासी छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच महाराष्ट्र. तर बघा, आपले महाराष्ट्र राज्य म्हणजेच घराच्या छतावरती सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात प्रथम क्रमांकावर आहे. ओके, तर बघा, भारतामध्ये महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. ओके, तर लक्षात ठेवा. मुख्यमंत्री आहेत बघा देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्र राज्यात 5.15 लाखांहून अधिक छतांवर सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजेच रूफटॉप सोलार इन्स्टॉलेशन्स कार्यान्वित करण्यात आले आहे. तर बघा, देशातील एकूण निवासी सौर ऊर्जेच्या स्थानांपैकी सुमारे 20% वाटा हा एकट्या महाराष्ट्र राज्याचा आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ऑक्टोबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्राने उत्तर प्रदेश आणि गुजरात यासारख्या राज्यांना मागे टाकून आघाडी घेतलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, महाराष्ट्रामधील पुणे जिल्हा जो आहे तो सौर ऊर्जा स्वीकृतीमध्ये आघाडीवर आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, ही जी योजना आहे ती घरगुती ग्राहकांचे वीज बिल शून्य करण्यासाठी आणि त्यांना अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न बघूयात आपण. जगातील पहिला सलग 5 ATP मास्टर्स 1000 जिंकणारा खेळाडू कोण बनला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच जेनिक सिन्नर. तर बघा, जेनिक सिन्नर हा जगातील पहिला सलग 5 ATP मास्टर्स 1000 जिंकणारा पहिलाच खेळाडू बनला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूयात आपण याबद्दल. बघा, जगातील पहिला सलग 5 ATP मास्टर्स 1000 म्हणजेच ATP मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा खेळाडू हा इटलीचा जेनिक सिन्नर हा ठरलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, जेनिक सिन्नरने मे 2026मध्ये माद्रिद ओपनच्या अंतिम सामन्यामध्ये अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करून सलग 5वे विजेतेपद पटकावलेले आहे. ओके, तर बघा त्यांनी एकूण 5 विजेतेपद जिंकलेले आहेत. ते कोणकोणते आहेत ते पाहूयात आपण. बघा, पॅरिस 2025मध्ये पॅरिस हे जिंकले आहे. इंडियन वेल्स, मियामी, मॉन्टो कार्लो आणि मॅड्रिड. ओके, 2026मध्ये मॅड्रिड ही पाचवी स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, त्यांनी यापूर्वी सलग सर्वाधिक 4 विजेतेपदे जिंकण्याचा विक्रम नोवाक जोकोविच आणि राफेल नडाल यांच्या नावावर होता, जो आता सिन्नरने म्हणजेच जेनिक सिन्नरने मोडीत काढला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स शिखर परिषद 2026ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? तर बघा, याचं उत्तर आहे नवी दिल्ली. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स याची शिखर परिषद 2026मध्ये याची पहिली आवृत्ती आयोजित केली जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या परिषदेचे आयोजन 1 आणि 2 जून 2026 रोजी भारत मंडपम येथे होणार असून केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी अलीकडेच या शिखर परिषदेची अधिकृत वेबसाईट आणि लोगोचे अनावरण केले आहे. तर बघा, भारत या पहिल्या जागतिक शिखर परिषदेचे यजमानपद भूषवत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, 2026ची थीम आहे बघा, म्हणजेच यावर्षीची मोठ्या मांजरी वाचवा, मानवता वाचवा, परिसंस्था वाचवा. ओके, म्हणजेच सेव्ह बिग कॅट्स, सेव्ह ह्युमॅनिटी, सेव्ह इकोसिस्टीम्स. ओके, तर बघा, यामध्ये एकूण 95 बिग कॅट रेंज देशांचे राष्ट्रप्रमुख, शास्त्रज्ञ आणि संवर्धन तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. तर याचा प्रमुख उद्देश काय असणार आहे? तर वाघ, बिबट्या, तसेच सिंह, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा या 7 प्रमुख प्रजातींच्या संवर्धनासाठी जागतिक सहकार्य वाढवणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. पश्चिम बंगालचे पहिले भाजप
या राष्ट्रीय पक्षाचे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर बघा पश्चिम बंगाल या राज्याचे नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. तर बघा त्यामध्ये पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. बघा त्यांचं नाव आहे शुवेंदू अधिकारी. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर बघा शुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. ओके. तर बघा त्यांनी नुकतीच 9 मे 2026 रोजी शपथ घेतलेली आहे आणि बघा ते पश्चिम बंगालचे भाजप या राष्ट्रीय पक्षाचे पहिलेच मुख्यमंत्री बनलेले आहेत. ओके. पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे बघा कोलकाता. तर बघा प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये प्रोजेक्ट फ्रीडम कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए सी म्हणजेच बघा अमेरिका. तर बघा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये प्रोजेक्ट फ्रीडम हा जो प्रोजेक्ट आहे तो अमेरिका या देशाने नुकताच सुरू केलेला आहे. तर बघा अमेरिका या देशाची राजधानी आहे बघा वॉशिंग्टन DC. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूया हा जो प्रोजेक्ट आहे त्याचे उद्देश काय आहे. इराणने केलेल्या नाकाबंदीमुळे या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या व्यापारी आणि व्यावसायिक जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य म्हणजेच फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन पुनर्स्थापित करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 6 आहे. 2025 या वर्षामध्ये सर्वाधिक सागरी मत्स्य उत्पादन करणारे भारतातील राज्य कोणते आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच तामिळनाडू. तर बघा तामिळनाडू हे राज्य 2025 या वर्षामध्ये म्हणजेच मागील वर्षामध्ये सर्वाधिक सागरी मत्स्य उत्पन्न करणारे भारतातील प्रथम राज्य आहे. ओके. म्हणजेच प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तर तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे बघा चेन्नई. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. 2025 या वर्षामध्ये तामिळनाडू हे राज्य भारतामधील सर्वाधिक सागरी मत्स्य उत्पादन करणारे राज्य ठरलेले आहे आणि केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थाने मे 2026 प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार उत्पादनाची महत्त्वाची आकडेवारी आपण पाहूयात. तर बघा प्रथम क्रमांकावर आहे तामिळनाडू हे राज्य. तामिळनाडूने एकूण 6.85 लाख टन सागरी मत्स्य उत्पादनासह देशात पहिले स्थान पटकावलेले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे गुजरात हे राज्य. तर गुजरात राज्याच्या उत्पादनात सुमारे 15% घट झाली आहे आणि ते 6.43 लाख टनांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बघा तिसऱ्या क्रमांकावर आहे केरळ हे राज्य. तर केरळ राज्याने 6.24 लाख टन उत्पादनासह आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 7 आहे. भारताची पहिली व्यावसायिक सी प्लेन सेवा कोठे सुरू करण्यात आली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी लक्षद्वीप. तर बघा या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारताची पहिली व्यावसायिक सी प्लेन सेवा सुरू केलेली आहे. ओके. तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ही जी सेवा आहे ती स्कायहॉप एव्हिएशन या खाजगी कंपनीद्वारे चालवली जात आहे आणि ज्यांना एप्रिल 2026 नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने अधिकृत परवाना दिला आहे. ओके. तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. मॅन्ड्रीन ही भाषा शिकणे बंधनकारक करणारा वांशिक ऐक्य आणि प्रगती कायदा कोणत्या देशाने मंजूर केला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा चीन. या देशाने मॅन्ड्रीन ही भाषा शिकणे बंधनकारक करणारा कायदा आहे बघा ज्याचं नाव आहे वांशिक ऐक्य आणि प्रगती कायदा हा मंजूर केलेला आहे. ओके. चीन या देशाची राजधानी आहे बघा बीजिंग. चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत जी जिनपिंग. ओके. तर लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. भारतातील पहिली पोर्टेबल बेडसाईड MRI प्रणाली कोठे सुरू करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा AIIMS म्हणजेच एम्स दिल्ली. तर बघा एम्स दिल्ली या संस्थेने भारतातील पहिली पोर्टेबल बेडसाईड MRI प्रणाली सुरू केलेली आहे. ओके. तर लक्षात ठेवा भारतातील पहिलीच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा याचं बघूयात आपण याबद्दल. मे 2026 एम्स दिल्लीने या प्रणालीचे अनावरण केलेले आहे आणि बघा प्रमुख उपयोग म्हणजेच बघा ही जी प्रणाली आहे ती विशेषतः ICU आपत्कालीन विभाग आणि न्यूरोसर्जिकल केअरमधील गंभीर रुग्णासाठी वापरली जात आहे. आणि याचा फायदा काय होणार आहे तर यामुळे गंभीर रुग्णांना MRI स्कॅनसाठी दुसऱ्या खोलीत किंवा कक्षामध्ये हलवण्याची गरज
उरत नाही. ओके, तर लक्षात ठेवा. आणि ही जी मशीन आहे ती थेट रुग्णांच्या बेडपर्यंत नेऊन मेंदूचे स्कॅनिंग करता येते. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, 13व्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2026मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच वरीलपैकी दोन्ही. तर बघा पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित आणि सुमित्रा गुहा या दोघांनाही 13व्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2026मध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. म्हणजेच या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. तर बघा 13व्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2026मध्ये दिग्गज हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मश्री सुमित्रा गुहा आणि पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर बघा याचे स्थळ आहे. बघा हा जो सोहळा आहे तो नवी दिल्ली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ओके, तर बघा याचे आयोजन जे आहे ते लोकमत मीडिया ग्रुपतर्फे लोकमत सखी मंचाच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे पुरस्कार दिले जातात. तर बघा या सोहळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत.